press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज मैं आप लोगों के सामने मुंशी प्रेमचंद जी द्वारा लिखी गई बड़े घर की बेटी प्रस्तुत करने जा रही हूँ। प्रस्तुत कहानी बड़े घर की बेटी प्रेमचंद की श्रेष्ठ कहानियों में से एक है। सामाजिक जीवन के सूक्ष्म चित्रकार मुंशी प्रेमचंद ने इस कहानी में मध्यम वर्ग के गृहस्थ जीवन की एक ऐसी घटना को चित्रित किया है जो हमारे घरों में आए दिन घटती रहती है। देखिए, बड़े घर की बेटी का मतलब है जो उन्नत घर के, जो प्रतिष्ठित परिवार में जिनकी जन्म होता है, ऐसी लड़की को बड़े घर की बेटी कहते हैं। ये प्रेमचंद जी द्वारा लिखी गई कहानी है। प्रस्तुत कहानी बड़े घर की बेटी प्रेमचंद जी द्वारा लिखी गई सर्वश्रेष्ठ कहानियों में से एक है। सामाजिक जीवन के सूक्ष्म चित्रकार मुंशी प्रेमचंद जी ने प्रस्तुत कहानी बड़े घर की बेटी में मध्यम वर्ग के गृहस्थ जीवन की एक ऐसी घटना को चित्रित किया है जो हमारे और आपके घर में आए दिन, मतलब हर दिन घटती रहती है। आनंदी बड़े घर की बेटी है। संपन्न घर की सुविधाओं से अभ्यस्त होने पर भी उसने अपने आप को श्रीकंठ के रूढ़िग्रस्त तथा अभावों से पूर्ण घर को अनुकूल बना लिया। देखिए, आनंदी इस कहानी की मुख्य किरदार है, मुख्य पात्र है। वो वही बड़े घर की बेटी है। तो बड़े घर की बेटी होने के बावजूद भी संपन्न परिवार में उनका जन्म हुआ था। सारे सुख सुविधाओं की अभ्यास होने के बावजूद भी उसकी शादी श्रीकंठ नामक एक लड़के से विवाह हो जाता है। श्रीकंठ का परिवार कैसा था? रूढ़िग्रस्त, यानी पुराने ख्यालात रखने वाले, पुराने विचारधाराओं के एक परिवार में उनका विवाह हो जाता है। जो मूल सौकर्य से भी वंचित है, ऐसे परिवार में उनका विवाह हो जाता है। लेकिन थोड़े ही दिनों में आनंदी ने उस परिवार को इतना अनुकूल बना लिया कि उसे देखकर कोई ये नहीं कह सकता था कि एक बड़े घर की बेटी है। एक दिन श्रीकंठ के छोटे भाई लाल बिहारी सिंह के अभद्र व्यवहार के कारण आनंदी को क्रोध आ गया। झगड़ा यह तक बढ़ गया कि दोनों भाइयों की अटूट प्रेम की खड़िया शिथिल हो गई और लाल बिहारी घर छोड़कर जाने लगा। घर को बिखरता देख आनंदी की सात्विक वृत्तियां जाग उठी। उसने लाल बिहारी को रोक लिया और बिगड़ता हुआ काम बना लिया। देखिए, एक यहाँ पर ಬಡೆ ಕರ್ಕಿ ಭೇಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಡೆ ಕರ್ಕಿ ಭೇಟಿ ಅನ್ನೋದು ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಕಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದು. ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅವರು ಸಾಮಾಜಿಕ ಜೀವನದ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪರಿಚಯವನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅವರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಘಟನೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ನಡೀತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಥೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದೇ ಬಡೆಗರ್ಕಿ ಭೇಟಿ ಅನ್ನೋದು. ಬಡೆಗರ್ಕಿ ಭೇಟಿನಲ್ಲಿ, ಬಡೆಗರ್ಕಿ ಭೇಟಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಉನ್ನತವಾದಂತಹ ಶ್ರೀಮಂತ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹುಡುಗಿ, ಆ ಮನೆಯ ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ಬಡೆಗರ್ಕಿ ಭೇಟಿ ಅನ್ನೋದು. ಈ ಕಥೆಯ ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರಧಾರಿ, ಮೇನ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಆನಂದಿ. ಅವಳೇ ಬಡೆಗರ್ಕಿ ಭೇಟಿ. ಅವಳೇ ದೊಡ್ಡ ಮನೆಯ ಮಗಳು. ಅವಳು ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಶ್ರೀಮಂತಿಕೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸೋದು ಅವಳಿಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿರುತ್ತೆ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ. ಆದರೆ ಅವಳ ಮದುವೆ ಅನ್ನೋದು, ಅವಳ ವಿವಾಹ ಶ್ರೀಕಂಠ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಬ್ಬ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹಳೆಯ ರೀತಿ ನೀತಿಯ ಸಂಪ್ರದಾಯಗ್ರಸ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವಳ ಮದುವೆ ಆಗುತ್ತೆ. ಮದುವೆ ಆದ ನಂತರ ಅವಳು ಸ್ವಲ್ಪ ದಿನದಲ್ಲೇ ತನ್ನನ್ನು ಹೊಸ ವಾತಾವರಣಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ ಅಂದರೆ ಯಾರೂ ಅವಳನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಇವಳು ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯ ಇಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವಳು, ಎಲ್ಲ ಶ್ರೀಮಂತಿಕೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೆಣ್ಣುಮಗಳು ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ एक दिन श्रीकंठ की एक छोटा भाई है, उसका नाम है लाल बिहारी सिंह. उन्होंने अपने भाभी के प्रति एक ऐसा दुर्व्यवहार करता है, अभद्र व्यवहार करता है, जिसकी वजह से आनंदी और लाल बिहारी के बीच में झगड़ा होता है. और झगड़ा इतना बढ़ जाता है कि श्रीकंठ और लाल बिहारी के बीच में जो मधुर प्रेम की कड़ियाँ थी वो शिथिल होने लगता है, वो टूटने लगता है. तो इसका परिणाम यह होता है कि लाल बिहारी घर छोड़कर जाने के लिए तैयार होता है, लेकिन आनंदी उसे घर से जाने के लिए रोक लेती है. ಇಲ್ಲಿ ಈ ಕಥೆಯ ಮುಖ್ಯ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್, ಮೇನ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್, ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರ ಆನಂದಿ. ಅವಳೇ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯ ಮಗಳು.
ಆನಂದಿಗೆ ಪತಿ ಹೆಸರು ಶ್ರೀಕಂಠ ಅಂತ ಹೇಳಿ, ಶ್ರೀಕಂಠಗೆ ಒಬ್ಬ ತಮ್ಮ ಇರ್ತಾನೆ, ಅವನ ಹೆಸರು ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗು ತನ್ನ ಅತ್ತಿಗೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಒಂದು ದುರ್ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಇದರಿಂದ ಅತ್ತಿಗೆ ಮತ್ತು ಮೈದುನನ ನಡುವೆ ಗಲಾಟೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ, ಜಗಳ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಜಗಳ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಶ್ರೀಕಂಠ್ ಮತ್ತು ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ಅಣ್ಣ ತಮ್ಮನ ನಡುವೆ ಪ್ರೀತಿಯ ಒಂದು ಬಂಧನ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದು ನಿಧಾನವಾಗಿ ಶಿಥಿಲ ಆಗಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ, ಕಡಿಮೆ ಆಗಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಪರಿಣಾಮ ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ಮನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಸಿದ್ಧನಾಗ್ತಾನೆ. ಆದರೆ ಆನಂದಿ ತನ್ನ ಮೈದುನನಿಗೆ ಮನೆಯಿಂದ ಹೋಗೋದ್ರಲ್ಲಿ ತಡಿತಾಳೆ, ಹೋಗೋಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. उच्च कुल की आदर्श महिलाएं कष्ट सहकर अपमानित होकर भी मर्यादा नष्ट नहीं होने देती, यही इस कहानी का संदेश है। पारिवारिक सदस्यों के आपसी संबंधों के महत्व को उजागर करने के उद्देश्य से प्रस्तुत पाठ का चयन किया गया है। देखिए, उच्च कुल की जो आदर्श महिलाएं रहती है वो अपमानित होते हैं तो अपमान सहन कर सकती है, कोई अपने ससुराल में जितना भी कष्ट मिले वो कष्ट सहन कर सकती है, लेकिन जब अपने घर की मर्यादा पर आती है अपनी घर की मर्यादा को इतने आसानी से नष्ट नहीं होने देती। यही इस कहानी के मुख्य संदेश है। और इस कहानी का संदेश यह है कि परिवार में रहने वाले लोग जो है अलग प्रकार के अलग अलग स्वभाव के गुण स्वभाव के लोग होते हैं। अलग अलग गुण स्वभाव के लोग होने के बावजूद भी उसे एक परिवार कहा जाता है। इस एक परिवार में अलग अलग स्वभाव के रहने वाले सदस्यों के बारे में आप लोगों को परिचित कराने के उद्देश्य से यह, और वो इस परिवार की महत्व क्या है उसके बारे में आप लोगों को परिचित कराने के उद्देश्य से प्रस्तुत पाठ चयनित किया है। ಒಂದು ಉನ್ನತ ವರ್ಗದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಉನ್ನತ ಮನೆಯಿಂದ ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಆನಂದಿ ಅವಳ ಗುಣ ಸ್ವಭಾವದಿಂದ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿನ ಮನೆಯಿಂದ ಹೋಗೋದ್ರಲ್ಲಿ ತಡಿತಾಳೆ. ಉನ್ನತ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೇಗಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಅವರು ಗಂಡನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಬಂದರೆ ಸಹಿಸ್ತಾರೆ, ಅಪಮಾನ ಆದರೂ ಕೂಡ ಸಹಿಸ್ತಾರೆ, ಆದರೆ ತಮ್ಮ ಮನೆಯ ಮರ್ಯಾದೆ ಹೋಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಅದೇ ಸಂದೇಶವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಈ ಕಥೆ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದನ್ನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸೋದು. ಒಂದು ಪರಿವಾರ ಅಂದಾಗ ಆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಚಾರವನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ವಭಾವದ ಗುಣ ಸ್ವಭಾವದ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿರ್ತಾರೆ. ಆ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದವರು 5 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ 5 ಜನರ ಸ್ವಭಾವನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಿದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಒಂದು ಕುಟುಂಬ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳುತ್ತೆ. ಆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರ ಸಂಬಂಧ ಹೇಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಬಡೇಘರ್ ಕಿ ಬೇಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನೋಡೋಣ. देखिए, यहाँ पर अभी कहानी शुरू नहीं हुआ है। पहले श्रीकंठ यानी आनंद के पति के घर के बारे में परिचय दिया है, उसके बाद आनंद के परिवार के बारे में परिचय दिया है, और आनंद के विवाह होने के बाद वो ससुराल में आती है तो वहाँ के रंग ढंग क्या देखा, वहाँ के उस परिवार के बारे में वो यहाँ पर बताया गया। उसके बाद दूसरे दृश्य से कहानी शुरू होता है। बेनी माधव सिंह गौरीपुर गांव के जमींदार और नंबरदार थे। उनके पितामह किसी समय बड़े धनधान्य संपन्न थे। गांव का पक्का तालाब और मंदिर उनकी अब मरम्मत भी मुश्किल थी, उन्हीं की कीर्ति स्तंभ थे। कहते हैं इस दरवाजे पर हाथी झूमता था, अब उसकी जगह बूढ़ी भैंस खड़ी है। देखिए, बेनी माधव सिंह यानी श्रीकंठ के पिता का नाम है बेनी माधव सिंह। गौरीपुर नामक गांव के जमींदार थे और नंबरदार यानी गांव के मुखिया थे। बेनी माधव सिंह श्रीकंठ यानी आनंदी के पति जो है, श्रीकंठ के पिता का नाम है बेनी माधव सिंह। गौरीपुर नामक गांव के जमींदार थे और उसके साथ साथ वो गांव के मुखिया भी थे। उनके पूर्वज यानी उनके पितामह बेनी माधव सिंह के पूर्वज जो है उनके पितामह जो किसी समय में बड़े धनधान्य संपन्न थे, मतलब किसी समय में वो बहुत ज़्यादा रईस थे। उन लोगों ने गांव के लिए पक्का कुआं और तालाब उन लोगों ने उसी ज़माने में बनाया था, जो आजकल अगर उसकी मंदिर की या तालाब की कुछ मरम्मत कराना हो तो आजकल के ज़माने में मुश्किल है। ऐसा पक्का तालाब और मंदिर उन लोगों ने उसी ज़माने में बनाया था, क्योंकि वो लोग बहुत ज़्यादा रईस थे। कहते हैं कि उसके दरवाजे पर यानी बेनी माधव सिंह के पिता के ज़माने में उसके दरवाजे पर हाथी झूमता था, यानी उन लोगों ने अपने घर में हाथी पाल कर रखा था। लेकिन बेनी माधव के ज़माने में हाथी के बदले में जिस जगह पर हाथी खड़ा रखते थे वही जगह पर एक बूढ़ी भैंस खड़ा करके रखा है। ಇಲ್ಲಿ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಅಂತಕ್ಕಂಥವರು ಶ್ರೀಕಂಠನ ತಂದೆ ಹೆಸರು. ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಗೌರಿಪುರ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಹಳ್ಳಿಯ ಊರಿನ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಹೌದು, ಊರಿನ ಜಮೀನ್ದಾರರು ಹೌದು.
ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗನ ತಂದೆ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳ ಶ್ರೀಮಂತರು. ಎಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತರು ಅಂದರೆ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಊರಿಗೋಸ್ಕರ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಕೆರೆಯನ್ನು ಮತ್ತು ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿದ್ರು. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾದಂಥದ್ದು ಕಟ್ಟಿಸಿದ್ರು ಅಂದರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆ ದೇವಸ್ಥಾನ ಏನಾರು ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಸೋದು ಕಷ್ಟ. ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು, ಕೆರೆಯನ್ನು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲೇ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ತಂದೆಯವರು ಅಂದರೆ ಅವರ ಪೂರ್ವಿಕರು ಕಟ್ಟಿಸಿದ್ರು. ಅವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗನ ತಂದೆಯ ಪೂರ್ವಿಕರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಆನೆನ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಆನೆನ ಸಾಕೊಂಡಿದ್ರು. ಆನೆ ಸಾಕೋದು ಅಷ್ಟು ಈಸಿ ಆದಂಥ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ, ಬಹಳ ಶ್ರೀಮಂತರು ಅಂತ ಹೇಳಿ ಇದರಿಂದ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಬೇನಿ ಮಾಧವನ ಸಿಂಗ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆ ಆನೆ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಮ್ಮೆನ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲಾಗಿದೆ. ಅವ್ರ ತಂದೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಇತ್ತು ಅದು ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಆನೆ ಬದಲಿಗೆ ಆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಏನು ಬಂದಿದೆ, ಒಂದು ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಮ್ಮೆನ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. जिसके शरीर में अस्थि पंजर के सिवा और कुछ शेष न रहता था, पर दूध शायद बहुत देती थी, क्योंकि एक न एक आदमी हांडी लिए उसके सिर पर सवार ही रहता था. तो वो बूढ़ा भैंस होने के बावजूद भी उन लोगों ने क्यों खड़ा करके रखा है, शायद वो दूध बहुत ज़्यादा देता था, क्योंकि कोई ना कोई हांडी यानी मिट्टी की जो बर्तन लेकर उसके सिर पर यानी उसके पीछे दूध निकालने के लिए हमेशा ही खड़ा रहते थे. इसीलिए वो दूध ज़्यादा देने की वजह से वो बूढ़ा होने के बावजूद भी, क्योंकि इतना बूढ़ा था, उसके शरीर में अस्थि पंजर के सिवा अस्थि पंजर यानी स्केलेटन के सिवा कुछ और शेष यानी बाकी नहीं दिखता था. इतना बूढ़ा होने के बावजूद भी उन लोगों ने उसे इसीलिए खड़ा करके रखा है, पाल कर रखा है, क्योंकि वो दूध शायद ज़्यादा देती थी. अब ಆನೆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆನೆ ಕಟ್ತಕ್ಕಂತಹ ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಮ್ಮೆನ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಮ್ಮೆ ಎಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಗಿದ್ದು ಅಂದರೆ ಅದರ ಶರೀರದಲ್ಲಿ ಅಸ್ಥಿಪಂಜರದ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೇನು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸ್ಕೆಲಿಟನ್ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೇನು ಕಾಣ್ತಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಗಿದ್ರು ಯಾಕೆ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅದು ಹಾಲನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಕೊಡುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಮಣ್ಣಿನ ಮಡಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಹಾಲನ್ನು ಕರೆಯೋದಕ್ಕೆ ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಯಾವಾಗಲೂ ತಯಾರಾಗಿ ನಿಂತಿರ್ತಿದ್ರು. बेनी माधव सिंह अपनी आधी से अधिक संपत्ति वकीलों को भेंट कर चुके थे. उनकी वर्तमान आय 1000 रुपये वार्षिक से अधिक न थी. तो बेनी माधव सिंह अपने आधी से अधिक संपत्ति वकीलों को दे चुका था. किस मुकदमे के सिलसिले में उन्होंने अपना आधे से अधिक संपत्ति वकीलों को दे चुका था, इसके बारे में यहाँ पर जिक्र नहीं किया है. सिर्फ इतना दिया है कि उन्होंने अपने आधी से अधिक संपत्ति वकीलों को देकर गवा चुका था. उनकी वर्तमान आय यानी आज जो वर्तमान उनकी वार्षिक आदाय यानी एनुअल इनकम कितना है, 1000 से ज़्यादा नहीं था. ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ತನ್ನ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸಂಪತ್ತನ್ನು ಅವನ ಆಸ್ತಿಯನ್ನು ವಕೀಲರಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಯಾವುದಕ್ಕೋಸ್ಕರ, ಯಾವ ಮುಕದ್ದಮೆಗೋಸ್ಕರ, ಯಾವ ಕೇಸಿಗೋಸ್ಕರ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಲ್ಲ, ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವನ ವರ್ತಮಾನ ಅಂದರೆ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಅವನ ವಾರ್ಷಿಕ ಆದಾಯ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದರೆ, ಆ್ಯನ್ಯುಯಲ್ ಇನ್ಕಮ್ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದರೆ 1000ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ತಂದೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಇದ್ದದ್ದು ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲಾಗಿದೆ, ಆ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಅವನ ವಾರ್ಷಿಕ ಆದಾಯ ಎಷ್ಟು ಅಂದರೆ 1000 रुपये ಮಾತ್ರ. ठाकुर साहब के 2 बेटे थे. बड़े का नाम श्रीकंठ सिंह था. उसने बहुत दिनों के परिश्रम और उद्योग के बाद BA की डिग्री प्राप्त की थी. अब एक दफ्तर में नौकर था. छोटा लड़का लाल बिहारी सिंह दोहरा बदन का सजील जवान था. देखिए, ठाकुर साहब यानी बेनी माधव सिंह. बेनी माधव सिंह के 2 बेटे थे. बड़े लड़के का नाम है श्रीकंठ सिंह. वो बहुत दिनों के परिश्रम के साथ और साथ में उद्योग करते हुए, साथ में जॉब करते हुए उन्होंने BA की डिग्री प्राप्त कर ली थी. अभी एक दफ्तर में काम करता था. ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಅಂದರೆ ಠಾಕೂರ್ ಸಾಬ್ಗೆ 2 ಗಂಡು ಮಕ್ಕಳು. ಮೊದಲನೇ ಮಗನ ಹೆಸರು ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅವನು ಬಹಳ ದಿನದಿಂದ ಪರಿಶ್ರಮ ವಹಿಸಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಜೊತೆಗೆ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಅವನು BA ಅಂತಕ್ಕಂತಹ ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾನೆ. ಈಗ ಒಂದು ಕಚೇರಿನಲ್ಲಿ ಅವನು ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಜಾಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವರು ठाकुर साहब के दूसरा बेटा है, उसका नाम है लाल बिहारी सिंह. दोहरा बदन का सजील जवान था. भरा हुआ मुकड़ा, चौड़ी छाती, भैंस का 2 से ताज़ा दूध वह उठकर सवेरे ही पीता था. तो ठाकुर साहब के दूसरे बेटे का नाम है लाल बिहारी सिंह. वो दिखने के लिए बहुत ज़्यादा हाइट वेट बहुत ज़्यादा था, लंबी छाती थी, मतलब उसकी शोल्डर बहुत ज़्यादा था, भरा हुआ मुखड़ा था. और क्योंकि वो इतना हट्टा कट्टा, इतना सजील जवान क्यों था, क्योंकि बूढ़े भैंस की 2 से ताज़ा दूध जो है वो घटाघट पी जाता था, सुबह ही पी लेता था.
ಠಾಕೂರ್ ಸಾಬ್ಗೆ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳು. ಮೊದಲನೇ ಮಗನ ಹೆಸರು ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಎರಡನೇ ಮಗನ ಹೆಸರು ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್. ನೋಡೋಕ್ಕೆ ತುಂಬ ಹೈಟ್ ವೆಯ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾನೆ, ಶೋಲ್ಡರ್ ಎಲ್ಲ ಅಗಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ತುಂಬಿದಂತಹ ಮುಖ. ಯಾಕೆ ಅಷ್ಟು ಹೈಟ್ ವೆಯ್ಟ್ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಅವನು ಬೆಳಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಮ್ಮೆಯ ಹಾಲನ್ನು 2 ಸೇರು ಹಾಲನ್ನು ಅವನು ಕುಡಿದ್ಬಿಡ್ತಿದ್ದ. श्रीकंठ की दशा बिल्कुल विपरीत थी। इन नेत्र प्रिय गुणों को उन्होंने भी इन्हीं 2 अक्षरों पर न्योछावर कर दिया था। इन 2 अक्षरों ने उनके शरीर को निर्बल और चेहरे को कांतिहीन बना दिया था। देखिए, श्रीकंठ की दशा बिल्कुल भी विपरीत थी, यानी बिल्कुल भी विरुद्ध था। उसके छोटा भाई लाल बिहारी सिंह हट्टा कट्टा बहुत ज़्यादा सजील जवान था, लेकिन श्रीकंठ की दशा बिल्कुल भी विपरीत थी। वो देखने के लिए बहुत ज़्यादा लीन पर्सनालिटी थी, बहुत ज़्यादा दुबला पतला इंसान था, क्योंकि उन्होंने BA नामक 2 अक्षर को पाने के लिए बहुत ज़्यादा परिश्रम किया है, बहुत ज़्यादा मेहनत किया है। इसीलिए 2 अक्षर की BA की डिग्री ने उनके शरीर को निर्बल बना दिया है और चेहरे को कांतिहीन बना दिया है। ಶ್ರೀಕಂಠನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತಮ್ಮನಿಗಿಂತ ವಿರುದ್ಧವಾದಂಥದ್ದು. ತಮ್ಮ ನೋಡೋಕ್ಕೆ ಹೈಟ್ ವೆಯ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಅಷ್ಟೇ ಲೀನ್ ಪರ್ಸನಾಲಿಟಿ, ತುಂಬ ತೆಳುವಾದಂತಹ ಶರೀರ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವನು ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಜೊತೆಗೆ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು BA ಅಂತಕ್ಕಂಥ ಡಿಗ್ರಿನ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಬಹಳ ಪರಿಶ್ರಮ ವಹಿಸಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ BA ಅಂತಕ್ಕಂತಹ 2 ಅಕ್ಷರದ ಡಿಗ್ರಿ ಅವನ ಶರೀರವನ್ನು ದುರ್ಬಲ ಮಾಡಿದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವನ ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಂತಿಯನ್ನು ಕೂಡ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನೋಡೋಕ್ಕೆ ತಮ್ಮನಿಗಿಂತ ತುಂಬ ಲೀನ್ ಪರ್ಸನಾಲಿಟಿ ಅವನು. इसी से वैदिक ग्रंथों पर उसका विशेष प्रेम था। आयुर्वेदिक औषधियों पर उनका अधिक विश्वास था। शाम सवेरे से उनके कमरे से प्रायः करल की सुरीली कर्णमधुर ध्वनि सुनाई दिया करती थी। लाहौर और कलकत्ता के वैद्यों से बड़ी लिखी पड़ी रहती थी। तो वो बहुत ज़्यादा दुबला पतला था, इसलिए हमारे पुरानी वैद्यकीय पद्धति आयुर्वेदिक पद्धति पर उसे बहुत ज़्यादा विशेष प्रेम था। उस पर उसे वो विश्वास रखता था। और इतना ही नहीं, वो सुबह से शाम तक, सुबह और शाम अपने कमरे से कोई ना कोई औषधियों को ओखली में कूटने की कोई ना कोई औषधि वो स्वयं बनाता था। और इतना ही नहीं, लाहौर और कलकत्ता से जो बड़े बड़े वैद्य जो है उनके द्वारा उनके द्वारा लिखी हुई जो किताबों को लेकर आता था और उन्हें जो भी औषधि चाहिए होती थी वो खुद स्वयं बनाता था। ಅವನು ಬಹಳ ಲೀನ್ ಪರ್ಸನಾಲಿಟಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಅವನಿಗೆ ನಮ್ಮ ಹಳೆಯ ವೈದ್ಯಕೀಯ ಪದ್ಧತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆಯುರ್ವೇದಿಕ ಪದ್ಧತಿ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು. ಬೆಳಗ್ಗೆ ಸಂಜೆ ಅವನ ರೂಮಿನಿಂದ ಏನಾದರೂ ಔಷಧಿಯನ್ನು ಕುಟ್ತಕ್ಕಂತಹ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಲಾಹೋರ್ ಮತ್ತು ಕೋಲ್ಕತ್ತಾದಿಂದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪುಸ್ತಕವನ್ನು ತರ್ತಾ ಇದ್ದ. ಅದನ್ನು ಓದ್ಬಿಟ್ಟು ತನಗೆ ಏನು ಔಷಧಿ ಬೇಕೋ ಅದನ್ನು ಸ್ವತಃ ಅವನೇ ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದ. श्रीकंठ इस अंग्रेजी डिग्री के अधिपति होने पर भी अंग्रेजी सामाजिक सभ्यताओं के विशेष प्रेम न थे, बल्कि वह बहुधा बड़े जोर से उसकी निंदा और तिरस्कार किया करते थे। इससे गांव में उनका बड़ा सम्मान था। श्रीकंठ अंग्रेजी में यानी इंग्लिश मीडियम में उन्होंने डिग्री प्राप्त किया था, ग्रेजुएशन तो ले लिया था, लेकिन फिर भी अंग्रेज़ों की सभ्यता को, उनकी प्रथाओं को वो बहुत ज़्यादा क्या करता था, निंदा करता था। और इतना ही नहीं, उसे तिरस्कार भी करता था। जिसकी वजह से गांव भर में उसकी बहुत ज़्यादा प्रतिष्ठा थी, उसे सब लोग गौरव देते थे, बहुत ज़्यादा उसे सम्मान करते थे। ಈ ಶ್ರೀಕಂಠ್ ಅಂತಕ್ಕಂಥವನು ನಾನು BA ಡಿಗ್ರಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಅವನು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮಲ್ಲಿ BA ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಷನ್ನ ಪಡೆದಿದ್ದಾನೆ. ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮಲ್ಲಿ BAನ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಷನ್ನ ಪಡೆದಿದ್ರು ಕೂಡ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅವರ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಅವನು ತನ್ನದಾಗಿಸ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅವರ ಸಭ್ಯತೆ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು, ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಅವನು ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ, ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಈ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ಊರಿನಲ್ಲೆಲ್ಲ ಅವನ ಸನ್ಮಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಜಾಸ್ತಿ ಆಗಿತ್ತು. ಊರಿನವರೆಲ್ಲ ಅವನನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ರು. दशहरे के दिनों में वह बड़े उत्साह से रामलीला में सम्मिलित होते और स्वयं किसी न किसी पात्र में पार्ट लेता था। हाँ, तो दशहरे के दिन में नाथ में क्या होता है कि दशहरे जो नवरात्रि के दिन होते हैं ना, वो दशहरे के दिनों में जहाँ पर जो जगह बड़ी बड़ी जो जगह रहते हैं वहाँ पर पंडाल लगाकर वहाँ पर रामलीला यानी रामायण की नाटक दर्शाया जाता है। वहाँ पर सारे पात्र जो है, स्त्री के पात्र ही क्यों ना हो जाए, सारे पुरुष ही सारे पात्र को निभाते थे। इसीलिए गौरीपुर गांव में श्रीकंठ ने रामलीला का
नाटक का आयोजन किया था। सिर्फ आयोजन ही नहीं किया था, उस रामलीला नाटक में कोई ना कोई पात्र वो स्वयं भी निभाता था। गौरीपुर में रामलीला के वही जन्मदाता थे। इससे पहले गौरीपुर गांव में रामलीला नाटक का आयोजन किसी ने नहीं किया था। गौरीपुर गांव में रामलीला नाटक के जन्मदाता कौन थे? ಶ್ರೀಕಂಠ थे। ಇಲ್ಲಿ ಅವನು ನಮ್ಮ ಸಭ್ಯತೆ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಎಷ್ಟು ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದ ಅಂದರೆ, ದಸರೆ ದಿನದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ನವರಾತ್ರಿಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾರ್ತಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಜಾಗಗಳಿರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೆಂಡಾಲನ್ನು ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ರಾಮಾಯಣದ ನಾಟಕವನ್ನು ಆಡಿಸ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಾತ್ರಗಳನ್ನು, ಸ್ತ್ರೀ ಪಾತ್ರನೂ ಕೂಡ ಪುರುಷರೇ ಅಭಿನಯಿಸ್ತಾರೆ. ಈ ಥರ ಫಸ್ಟ್ ಶೋ, ಸೆಕೆಂಡ್ ಶೋ, ನೈಟ್ ಶೋ ಈ ಥರ ಪಾತ್ರಗಳನ್ನು, ನಾಟಕಗಳನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾಟಕ ಮುಗಿದ ನಂತರ ಕೊನೆ ದಿನ ಆ ರಾಮಲೀಲಾ ನಾಟಕ ಏನು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಹೊರಗಡೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ರಾವಣನ ಗೊಂಬೆನ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ 8 ದಿನ ನವರಾತ್ರಿ ಮುಗಿದ ನಂತರ, ಅಂದರೆ 9 ದಿನ ನವರಾತ್ರಿಗಳು ಮುಗಿದ ನಂತರ ರಾಮಾಯಣದ ನಾಟಕವನ್ನು ತೋರಿಸಿದ ನಂತರ ಕೊನೆಯ ದಿನದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ರಾವಣನ ಗೊಂಬೆಗೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ತಾರೆ. ಇದು ದುಷ್ಟಶಕ್ತಿ ಸಂಹಾರ ಆಯಿತು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅವರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ಥರ ನಾನು ಇದನ್ನು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಗೌರಿಪುರ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಶ್ರೀಕಂಠನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದ, ರಾಮಲೀಲಾ ಅಂತಕ್ಕಂತಹ ನಾಟಕವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡೋದಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಪಾತ್ರವನ್ನು ಅವನು ಕೂಡ ಅಭಿನಯಿಸ್ತಿದ್ದ. ಗೌರಿಪುರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ರಾಮಲೀಲಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಾಟಕದ ಜನ್ಮದಾತ ಯಾರು ಅಂದರೆ ಶ್ರೀಕಂಠ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಆ ಊರಿನಲ್ಲಿ ನಾಟಕವನ್ನು ಆಡಿಸ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. प्राचीन हिंदू सभ्यता का गुणगान उनकी धार्मिकता का प्रधान अंग था। सम्मिलित कुटुंब के तो वह एकमात्र उपासक थे। आजकल स्त्रियों को कुटुंब में मिलजुल कर रहने की जो अरुचि होती है, उसे वह जाति और देश दोनों के लिए हानिकारक समझते थे। यही कारण था कि गांव की लड़ाइयाँ उनकी निंदक थी। कोई तो उन्हें अपना शत्रु समझने में भी संकोच ना करती थी। तो सम्मिलित कुटुंब को, वो हमारी हिंदू सभ्यता को, संस्कृति को वो गुणगान करने वाला एकमात्र उपासक कौन था? श्रीकंठ था। हमारे हिंदू सभ्यता को और संस्कृति को बहुत ज़्यादा मान देने वाला, उसे बहुत ज़्यादा प्यार करने वाला एकमात्र इंसान कौन था? श्रीकंठ था। तो आजकल की स्त्रियां जो है, जो शादी करके ससुराल में आते ही अपने पति को लेकर अलग गृहस्थी बसाने की जो सोच रखती है, ऐसी स्त्रियों के बारे में श्रीकंठ का विचार यह था कि ऐसी स्त्रियों के कारण ही हमारी जाति और हमारी समाज के लिए वो हानिकारक है। इस तरह की सोच रखने के कारण ही गांव की कुछ ललनाएं यानी स्त्रियां जो है श्रीकंठ को अपना दुश्मन समझती थी और उसे बहुत ज़्यादा निंदा करती थी। कोई तो श्रीकंठ को अपना दुश्मन ही समझने में कोई संकोच नहीं करती थी। ಅವನು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಸಭ್ಯತೆ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಇಷ್ಟಪಡ್ತಕ್ಕಂಥವನು ಶ್ರೀಕಂಠ ಒಬ್ಬನೇ ಆಗಿರ್ತಾನೆ. ಬರೀ ಇಷ್ಟಪಡೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬವನ್ನು, ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿಯನ್ನು ಇಷ್ಟಪಡ್ತಕ್ಕಂತಹ, ಒಪ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಏಕಮಾತ್ರ ಪುರುಷ ಯಾರಂದರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಆಗಿರ್ತಾನೆ. ಈಗಿನ ಕಾಲದ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮದುವೆ ಆಗಿ ಬರ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ತನ್ನ ಗಂಡನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು, ಪತಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಇಲ್ಲಿಂದ ಬೇರೆ ಸಂಸಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಕ್ಕಂತಹ, ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆ ಅವನ ವಿಚಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ಯಾಕಂದರೆ ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿನಲ್ಲಿ ಬಂದು ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಇರೋಕ್ಕಾಗದೆ ತನ್ನ ಪತಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗುವಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆ ಅವನ ವಿಚಾರ ಏನಂದರೆ, ಇಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಂದಲೇ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜಾತಿಗೆ ನಾಶ ಆಗ್ತಿದೆ, ನಷ್ಟ ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋದು ಅವನ ವಿಚಾರ ಆಗಿತ್ತು. ಈ ಥರದ ಅವನ ವಿಚಾರ ಇರೋದ್ರಿಂದಲೇ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅವನನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಕೆಲವು ಹೆಣ್ಮಕ್ಳಂತೂ ಇವನು ನಮ್ಮ ವಿರೋಧಿನೇ, ನಮ್ಮ ದ್ವೇಷಿನೇ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೆಲವು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅವನನ್ನು ನಮ್ಮ ಶತ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಂಕೋಚವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. स्वयं उनकी स्त्री को ही इस विषय में उनसे विरोध था। यह इसलिए नहीं कि उसे उनसे अपने सास ससुर, देवर या जेठ आदि से घृणा थी, बल्कि उसका विचार था कि यदि बहुत कुछ सहने और तरह यानी सहकार करना देने पर भी परिवार के साथ निर्वाह ना हो सके, तो आए दिन की कलह से जीवन को नष्ट करने की अपेक्षा यही उत्तम है कि अपनी खिचड़ी अलग पकाई जाए। तो श्रीकंठ का विचार क्या था? वो संयुक्त परिवार को मानने वाला एकमात्र उपासक वह था। आजकल की स्त्रियां जो है
शादी करके आते ही ससुराल में एडजस्ट ना होने की वजह से वो अपने पति को लेकर अलग घर गृहस्थी बसाने के बारे में जो सोच रखती है, ऐसी स्त्रियों के बारे में उनका विचार था कि ऐसी स्त्रियों से ही हमारे देश के और हमारे कुल की नाश हो रहा है। इसके वजह से गांव की कुछ स्त्रियां जो है उसे अपना इतनी द्वेष करते थे, वो तो अपना शत्रु ही मान बैठते थे। सिर्फ गांव की स्त्रियों की बात नहीं है, श्रीकंठ की पत्नी आनंदी भी तो अपने पति के इस तरह के विचार पर वो विरोध करती थी। विरोध वो इसीलिए नहीं करती थी क्योंकि उसे अपने सास ससुर से या देवर जेठ से घृणा करती है, द्वेष करती है, ऐसे बिल्कुल भी नहीं है। या अपने ससुराल में वो एडजस्ट नहीं कर सकती, इसीलिए वो अपने पति के विचार पर द्वेष करती है, वो विरोध करती है, ऐसे बिल्कुल भी नहीं है। आनंदी का विचार यह था कि एक जॉइंट फैमिली यानी संयुक्त परिवार, अविभक्त कुटुंब होने के नाते वो एक परिवार है तो क्या कैसे रहना चाहिए, सब लोगों को मिलजुल कर खुशी खुशी से रहना चाहिए। अगर एक संयुक्त परिवार है तो हम लोग कितना ही एडजस्ट करें, कितना ही हम लोग सहारा दें या सहकार करें, तो यह सब होने के बावजूद भी हम लोग छोटे छोटे विषय पर हर दिन झगड़ा होता है, क्लेश होता है, कोई मिलजुल कर नहीं रह रहा है, कोई खुश नहीं है, तो ऐसे परिवार में रहने का क्या फ़ायदा है। अगर आप अपने गृह से अलग बसाकर संतुष्ट जीवन यापन करते हो, खुशहाल जीवन यापन करते हो, तो खुशी से रहते हो, तो अपने गृह से अलग बसाने में कोई दिक्कत नहीं। इस तरह से आनंदी का विचार था, इसीलिए वो अपने पति के विचार पर वो विरोध करती थी। ಇಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಕಂಠ ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿನ ಜಾಸ್ತಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಂತೂ, ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಈಗ ತಾನೇ ಹೊಸದಾಗಿ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ತನ್ನ ಅತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗ್ದಲೇ ಗಂಡನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ವಿಚಾರವನ್ನು, ಆ ಥರ ಮನಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆ ಶ್ರೀಕಂಠನ ವಿಚಾರ ಏನಿತ್ತು ಅಂದರೆ, ಅಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಂದನೇ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಾಶ ಆಗ್ತಿದೆ, ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ನಾಶ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನ ವಿಚಾರ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹಳಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅವನನ್ನು ತನ್ನ ಶತ್ರು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಿದ್ರು, ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಇದು ಕೇವಲ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸ್ವತಃ ಆನಂದಿನೂ ಕೂಡ ಶ್ರೀಕಂಠನ ಈ ಥರದ ವಿಚಾರವನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವಳು ಕೂಡ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಿದ್ಳು. ವಿರೋಧ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಂದರೆ, ಅವಳು ತನ್ನ ತವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ, ಅತ್ತೆ ಮಾವನನ್ನು, ಭಾವ ಮೈದುನನನ್ನು ಅವಳು ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತ ಅಲ್ಲ. ಅವಳ ವಿಚಾರ ಏನಂದರೆ, ಒಂದು ಸಂಯುಕ್ತ ಪರಿವಾರ ಅಂದರೆ ಒಂದು ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬ ಅಂದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ನಗ್ನಗ್ತಾ ಇರಬೇಕು ಅಂತ. ಈಗ ನಾವೆಷ್ಟೇ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟೇ ಸಹಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟೋ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂದರೂ ಕೂಡ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಿಷಯಕ್ಕೆ ಒಂದು ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿನಲ್ಲಿ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಯಾರೂ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಿರೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ, ಜಗಳ ನಡೀತಿದೆ, ಪ್ರತಿದಿನ ಯಾರೂ ತೃಪ್ತಿಯಾಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ನಡುವೆನೂ ಜಗಳ ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋದಾದರೆ ಅಂತಹ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಅವಳ ವಿಚಾರ. ನಾವು ನಮ್ಮ ಪತಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಂತೋಷವಾಗಿರ್ತೀವಿ, ಖುಷಿಯಾಗಿರ್ತೀವಿ ಅನ್ನೋದಾದರೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬವನ್ನು ಕಿಚಡಿ ಅಲಗ್ ಬಸಾನ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಪರಿವಾರವನ್ನು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಗೃಹಸ್ಥಿಯನ್ನು ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಏನೂ ತಪ್ಪಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಆನಂದಿಯ ವಿಚಾರ ಆಗಿದೆ. ये हो गई ಶ್ರೀಕಂಠ ಪರಿವಾರ के बारे में ಪರಿಚಯ. ಇದು ಶ್ರೀಕಂಠನ ಪರಿವಾರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಪರಿಚಯ. अर्थ आयता. नेक्स्ट देखिए यहाँ पर आनंदी के परिवार के बारे में, वो किस घर से आई है इसके बारे में आनंदी की परिवार के यानी उसकी मायके के बारे में यहाँ पर बताया गया है, परिचय दिया है. आनंदी एक बड़े उच्च कुल की लड़की थी. उनके बाप एक छोटी सी रियासत के तालुकेदार थे. विशाल भवन, एक हाथी, 3 कुत्ते, बाज बहरी शिकरे, जाड फानुसा, ऑनररी मजिस्ट्री और ऋण जो एक प्रतिष्ठित तालुकेदार के भोग पदार्थ है, यह सब विद्यमान थे. नाम था भूप सिंह. तो आनंदी एक उच्च कुल की संपन्न परिवार की भली बड़ी एक लड़की है. उनके पितामह किसी छोटी सी रियासत के तालुकेदार थे. देखिए ये स्वतंत्र पूर्व की कहानी है. वो उस वक्त हमारे देश में ब्रिटिशों का शासन चल रहा था. 5-10 गांवों को मिलाकर एक छोटी सी रियासत बनाया जाता है. उसकी देखभाल करने के लिए एक तालुकेदार, जो आजकल के जो तहसीलदार है ना, वैसे ही उस ज़माने में जब 5-6 जो छोटे छोटे गांवों को मिलाकर एक रियासत बनाया जाता था. उस रियासत की देखभाल करने के लिए एक तालुकेदार नियुक्त की जाती थी. उस पोस्ट पर आनंदी के पिता काम कर रहे थे. तो एक प्रतिष्ठित कुल में जन्म होने के नाते उनके पिता के घर में एक विशाल भवन था, बड़ा सा घर था. एक हाथी पाल कर रखे थे, 3 कुत्ते उन लोगों ने पाल कर रखा था. बाज बहरी शिकरे, देखिए बाज बहरी शिकरे तीनों चिड़ियों का नाम है. तो उस वक्त बड़े बड़े रईसों की एक शौक थी, उन लोगों की आदत यह था कि
वो शिकार पर निकल जाते थे। शिकार करने के लिए जो निकलते थे, ऐसी सुंदर दिखने वाली जो चिड़िया है बाज बहरी शिकारी जी, इस तरह के जो सुंदर दिखने वाली चिड़ियों को वो जिंदा पकड़ कर लेकर आते थे। जिंदा पकड़कर आकर वो एक पिंजरा बनाकर, केज बनाकर घर में रखते थे। आजकल के ज़माने में जो लव बर्ड्स और एक्वेरियम जो रखने की जो प्रथा है, उसी ज़माने में ऐसे लोग जो शिकार पर निकलते थे तो बाज बहरी शिकारी इस तरह की जो सुंदर दिखने वाली चिड़ियों को लेकर आकर घर में ऐसे डेकोरेशन के लिए ऐसे ही वो पालते थे। ये तीनों चिड़िया उसके घर में थे। जाडू फानसा, जाडू फानसा का मतलब है झूमर। आपने देखा होगा ऊपर लाइटिंग के लिए रखी जाती है, ऊपर से ऐसे छोड़ी जाती, क्रिस्टल और ग्लास से बना हुआ रहता है, उसे जाडू फानसा कहते हैं। झूमर जो कहते हैं ना, लाइटिंग के लिए जो उपयोग होता है, उसे जाडू फानसा, वो भी उसके घर पर था। और ऑनररी मजिस्ट्री, ऑनररी मजिस्ट्री यानी जो किसी भी क्षेत्र में जो उन्होंने जो किसी भी कोई भी व्यक्ति क्यों ना हो जाए, किसी भी क्षेत्र में उन्होंने जो योगदान दिया है, कंट्रीब्यूशन दिया है, उसको ध्यान में रखकर जो देने वाली जो गौरव है, जो गौरव प्रदान किया जाता है, उसे ऑनररी मजिस्ट्री कहते हैं। वो भी तो आनंदी के पिता को मिला था और इतने प्रतिष्ठित व्यक्ति है, इतने रईस है, तो इसका मतलब ये नहीं है उसे कोई कर्जा नहीं है। ऋणी यानी कर्जा, उसके ऊपर थोड़ा कर्ज का भार भी था। उनके पिता का नाम है भूप सिंह, आनंदी के पिता का नाम है भूप सिंह। एक प्रतिष्ठित तालुकेदार के घर में जो भोग विलास जो भी रहना चाहिए, वो सब आनंदी के पिता के घर में मौजूद था। ಆನಂದಿಯ ತಂದೆ ಆನಂದಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕುಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹುಡುಗಿ. ಅವರ ತಂದೆ ಒಂದು ಸಣ್ಣದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಿಯಾಸತ್, ಅಂದರೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಸ್ವತಂತ್ರ ಪೂರ್ವದ ಕಥೆ ಇದು. ಹಾಗಾಗಿ 4-5 ಹಳ್ಳಿಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ಒಂದು ರಿಯಾಸತ್ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ತಾಲೂಕಿದಾರ್ ಅಂತ, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಥರದವನ್ನ ನಿಯುಕ್ತಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ಪೋಸ್ಟಲ್ಲಿ ಆನಂದಿಯ ತಂದೆ ಇದ್ದಂಥವ್ರು. ಅವರು ಮನೆ ಅಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತರಾಗಿದ್ದರಿಂದ ಒಂದು ವಿಶಾಲವಾದಂತಹ ಮನೆ ಇದೆ. ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಆನೆಯನ್ನು ಸಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, 3 ನಾಯಿಗಳನ್ನು ಸಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಬಾಜ್ ಬಹರಿ ಶಿಕಾರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು 3 ಹಕ್ಕಿಗಳ ಹೆಸರು. ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರು ಒಂದು ಅಭ್ಯಾಸ ಏನಂದರೆ, ಅವರು ಬೇಟೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು, ಶಿಕಾರಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಬೇಟೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಈ ಥರ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಜೀವಂತವಾಗಿ ತಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪಂಜರದಲ್ಲಿ ಇಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈಗಿನ ಕಾಲದ ನಾನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಲವ್ ಬರ್ಡ್ಸ್ ಮತ್ತು ಅಕ್ವೇರಿಯಮನ್ನು ನಾವೇನು ಶೋ ಪೀಸ್ ಥರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ, ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲೇ ಬೇಟೆಗೆ ಹೋದಂತಹವರು ಈಗ ಈ ಥರ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಜೀವಂತವಾಗಿ ತಂದು ಪಂಜರದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಆ ಥರ ಬಾಜ್ ಬಹರಿ ಶಿಕಾರಿ ಅಂತಕ್ಕಂತಹ 3 ಪಕ್ಷಿಗಳು ಆನಂದಿಯ ಮನೆಯಲ್ಲಿದೆ. ಜಾಡು ಫಾನಸ ಅಂದರೆ ಜೂಮರ್. ಲೈಟಿಂಗಿಗೆ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಹಾಲಲ್ಲಿ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ 8 ಅಡಿ 10 ಅಡಿ ಈ ಥರ ಉದ್ದ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಕ್ರಿಸ್ಟಲಿಂದ ಅಥವಾ ಗಾಜಿನಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದು ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಇರುತ್ತೆ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಲೈಟಿಂಗ್ ಇರುತ್ತೆ, ಹಾಕಿದಾಗ ಒಂದೇ ಸರಿ ಅದು ಹೊಳೆಯೋಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಇದನ್ನು ನಾವು ಜೂಮರ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅದನ್ನು ಜಾಡು ಫಾನಸ, ಅದು ಕೂಡ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಆನರರಿ ಮಜಿಸ್ಟ್ರಿ, ಪ್ರತಿಷ್ಠಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅವರು ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗಣನೀಯವಾದಂಥ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರೋ ಅದನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಸರ್ಕಾರ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ನೀಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಆನರರಿ ಮಜಿಸ್ಟ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದು ಕೂಡ ಆನಂದಿಯ ತಂದೆಗೆ ಸಿಕ್ಕಿತು. ಅಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತರು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಗೆ ಸಾಲ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ ಏನಿಲ್ಲ. ಆ ಆನಂದಿ ತಂದೆಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಾಲದ ಹೊರೆನೂ ಇತ್ತು, ಋಣ ಅಂದರೆ ಸಾಲನೂ ಕೂಡ ಇತ್ತು. ಅವರ ತಂದೆ ಹೆಸರು ಭೂಪ್ ಸಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ಆನಂದಿಯ ತಂದೆ ಹೆಸರು ಭೂಪ್ ಸಿಂಗ್ ಅಂತ. ಒಬ್ಬ ಪ್ರತಿಷ್ಠಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ತಾಲೂಕುದಾರನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಭೋಗ ವಿಲಾಸಿ ವಸ್ತುಗಳಿರಬೇಕು ಅದೆಲ್ಲದೂ ಆನಂದಿಯ ತಂದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇತ್ತು. बड़े उदार चित्त और प्रतिभाशाली पुरुष थे, पर दुर्भाग्य से एक लड़का एक भी ना था. 7 लड़कियां हुई और दैव योग से साथ की साथ जीवित थी. तो उसकी दुर्भाग्य क्या था, भूप सिंह यानी आनंदी के पिता को एक भी पुरुष संतान नहीं था, एक भी लड़का नहीं थे. 7 लड़कियां हुई और भगवान की कृपा से दैव योग से सबकी सब जीवित और आरोग्यपूर्ण है. ತಂದೆಯ ದುರ್ಭಾಗ್ಯ ಏನಂದರೆ, ಒಂದು ಕೂಡ ಗಂಡು ಸಂತಾನ ಇಲ್ಲ, ಅಂದರೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಒಬ್ಬರು ಇಲ್ಲ. 7 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹುಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ. उनके पिता एक मतलब बड़े उदार चित्त ಪ್ರತಿಭಾ ಸಂಪನ್ನ ಪುರುಷ ಇದೆ. ಅವರ ತಂದೆ ಉದಾರವಾದಂತಹ ಮನಸ್ಥಿತಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಬ್ರಾಡ್ ಮೈಂಡೆಡ್, ಬಹಳ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದೆ. पहले उमंग में तो उन्होंने 3 बार दिल खोल करके 10-15
हाँ 15-20 हज़ार रुपये के कर्जा सिर पर आग हो गया तो आंखें खुली, हाथ समेट लिया, आनंदी चौथी लड़की थी। तो मैंने कहा था भूप सिंह यानी आनंदी के पिता को 7 लड़कियां थी। उन्होंने पहली उमंग यानी पहली जोश में, क्योंकि घर में पहली शादी है तो किसी चीज़ की कोई कमी नहीं होनी चाहिए, वो जोश रहता है, वो उमंग से जोश से आनंदी के पिता ने अपनी पहली 3 लड़कियों का विवाह, पुत्रियों का विवाह दिल खोलकर इतनी धूमधाम से करते हैं। तो इसका परिणाम यह होता है कि 15-20 हज़ार कर्जा उनके सिर पर आ जाता है। कर्जा बढ़ने के बाद उनकी आंखें खुल जाती है और दिल खोलकर खर्चा करने की जो हाथ थी उसे समेट लेता है। ಆನಂದಿಯ ತಂದೆಗೆ 7 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ತನ್ನ ಮೊದಲ 3 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮದುವೆಯನ್ನ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ, ಯಾವುದಕ್ಕೂ ಏನು ಕೊಡ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಮದುವೆ ಅಂದಾಗ ಒಂದು ಆ ಉತ್ಸಾಹನೇ ಬೇರೆ, ಆ ಜೋಶೇ ಬೇರೆ. ಆ ಜೋಶಿನಿಂದ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಮೊದಲ 3 ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮದುವೆಯನ್ನ ಯಾವುದಕ್ಕೂ ಕೊರತೆ ಇಲ್ದಲೆ ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಧೂಮ್ಧಾಮಾಗಿ ಮದುವೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಈ ಥರ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮದುವೆ ಮಾಡಿದ್ರ ಪರಿಣಾಮ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ 15-20 ಸಾವಿರ ಸಾಲ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ. 15-20 ಸಾವಿರ ಸಾಲದ ಹೊರೆ ತನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾಗ ಅವರು ಕೈ ಬಿಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಆ ಕೈಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಿಂದೆ ತಗೊಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿ ಹಣವನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಿರೋದಿಲ್ಲ. इसी का वह अपनी सब बहनों से, आनंदी चौथी लड़की थी, मतलब 3 लड़कियों की विवाह जो है दिल खोल कर लिया था. आनंदी अब चौथी लड़की थी. वह अपनी सब बहनों से अधिक रूपवती और गुणवती थी. इससे ठाकुर भूप सिंह उसे बहुत प्यार करते थे. सुंदर संतान को कदाचित उसके माता पिता भी अधिक चाहते हैं. तो देखिए आनंदी, मैंने कहा था आनंदी के पिता को 7 लड़कियां थी, 3 लड़कियों का विवाह आनंदी के पिता ने धूमधाम से कर दिया. अब आनंदी चौथी लड़की है, शादी के लिए योग्य हो गई है, विवाह के लिए तैयार है. अब आनंदी अपनी सारी बहनों से रूपवती थी, सिर्फ रूपवती ही नहीं गुणवती भी थी. इसीलिए अपने पिता भूप सिंह की वो लाडली थी. अपने पिता अपनी बेटी यानी आनंदी से बहुत प्यार करते थे. सुंदर लड़कियों को, मतलब इतनी गुणवती और सुंदर संतान से कि हर माता पिता जिस तरह से प्यार करते हैं वैसे ही आनंदी को अपने माता पिता का प्यार मिल गया था. वो अपने माता पिता की लाडली थी. ಆನಂದಿ ಈಗ 4ನೇ ಮಗಳು, ಮದುವೆಗೆ ಸಿದ್ಧಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವಳು, ಯೋಗ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವಳು. ಅಲ್ಲದೆ ತನ್ನ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗಿಂತ ನೋಡೋಕ್ಕೆ ಬಹಳ ರೂಪವತಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅಷ್ಟೇ ಗುಣವತಿನೂ ಕೂಡ ಹೌದು. ಈ ಥರ ಸುಂದರವಾಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಗಳು ಮತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣವನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಆನಂದಿನ ಕಂಡು ತಂದೆಗೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ. ಈ ಥರ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನು ಅಥವಾ ಅಷ್ಟೇ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣವನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನು ಹೇಗೆ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೋ ಅದೇ ಥರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಆನಂದಿನ ಕಂಡು ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಬಹಳ ಇಷ್ಟಪಡ್ತಿರ್ತಾರೆ. ठाकुर साहब बड़े धर्म संकट में पड़े और बड़े धर्म संकट में थे कि इसका विवाह कहाँ करें. ना तो यही चाहते थे कि ऋण का बोझ बढ़े और ना यही स्वीकारता कि उसे अपने को भाग्यहीन समझना पड़े. एक दिन श्रीकंठ उनके पास किसी चंदे का रुपया मांगने आए. शायद नगर प्रचार का चंदा था. भूप सिंह उनके स्वभाव पर रिझ गए मतलब प्रसन्नित हो गई और धूमधाम से श्रीकंठ सिंह का आनंदी के साथ ब्याह हो गया. और अभी आनंदी शादी के लिए तैयार है, लेकिन भूप सिंह को धर्म संकट में पड़े हुए थे. आनंदी के पिता धर्म संकट में पड़े थे. धर्म संकट यह था कि आनंदी का विवाह कैसे करें. धूमधाम से करने से वापस से खर्चा बढ़ जाता है, खर्चे का भार उठाने के लिए वो सिद्ध नहीं है. या फिर सादगी से या सिंपल तरीके से अगर मैंने आनंदी का विवाह कर लिया तो, क्योंकि उन्होंने अपने आंखों के सामने ही अपनी 3 बहनों की विवाह इतनी धूमधाम से होती हुई देखी थी, वही वो अपने आप को मेरी किस्मत सही नहीं है, अपने आप को भाग्यहीन ना समझ ले. इसीलिए वो धर्म संकट में पड़े थे कि आनंदी का विवाह किस तरह से करें. तभी श्रीकंठ किसी चंदे वसूली, नगर प्रचार सभा का चंदा वसूली करने के लिए भूप सिंह के घर आ जाते और श्रीकंठ के गुण स्वभाव भूप सिंह को बहुत ज़्यादा अच्छा लगता है. वो अपनी चौथी लड़की आनंदी का विवाह भूप सिंह किसी श्रीकंठ के साथ वो धूमधाम से वापस से उसका विवाह कर देते. ಇಲ್ಲಿ ಆನಂದಿ 4ನೇ ಮಗಳು, ಬಹಳ ಗುಣವತಿ ಅಷ್ಟೇ ರೂಪವತಿ. ಈಗ ಭೂಪ್ ಸಿಂಗಿಗೆ ಸಂಕಟ ಏನಪ್ಪ, ಧರ್ಮ ಸಂಕಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಆನಂದಿಯ ಮದುವೆನ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು ಅಂತ. ಈಗ ಅವಳ ಮದುವೆ ಮತ್ತೆ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಧೂಮ್ಧಾಮಾಗಿ ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಸಾಲದ ಭಾರ ಬರುತ್ತೆ. ಆ ಸಾಲದ ಹೊಣೆಯನ್ನು ಒತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೂ ತಂದೆಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ.
ಹಾಗಂತ ಹೇಳಿ ಮಗಳ ಮದುವೆನ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಸರಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ತನ್ನ 3 ಜನ ಅಕ್ಕಂದರ ಮದುವೆನ ತನ್ನ ಕಣ್ಣಾರೆ ಅಷ್ಟು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಿರೋದನ್ನು ನೋಡಿರ್ತಾಳೆ. ಈಗ ತನ್ನ ಮದುವೆ ಇಷ್ಟು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ನಡೀತಿದೆಯಲ್ಲ, ನನ್ನ ಅದೃಷ್ಟ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ, ತನ್ನ ಅದೃಷ್ಟ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವಳು ಅನ್ಕೊಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ತಂದೆಗೆ ಧರ್ಮ ಸಂಕಟ ಮಗಳ ಮದುವೆನ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು ಅಂತ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕಂಠ ಅಂತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಚಂದಾ ವಸೂಲಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬರ್ತಾನೆ. ನಗರ ಪ್ರಚಾರ ಸಭಾದ ಚಂದಾ ವಸೂಲಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ. ಭೂಪ್ ಸಿಂಗಿಗೆ ಶ್ರೀಕಂಠನ ಗುಣ ಸ್ವಭಾವ ಬಹಳ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವನು ತನ್ನ 4ನೇ ಮಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆನಂದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವಳ ಮದುವೆಯನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾರೆ. ये हो गई आनंदी के परिवार के बारे में, यानी उनके मायके के बारे में, वो किस घर में पली बड़ी थी. ಇದು ಆನಂದಿಯ ಪರಿವಾರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾದಂತಹ ಚಿತ್ರಣ. ಅವಳು ಎಂತಹ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದು, ಅವರ ತವರು ಮನೆ ಹೇಗಿತ್ತು ಅನ್ನೋದು. अब जो लास्ट स्टैंजा यहाँ पर दिया है, आनंदी जब शादी करके आती है तो वहाँ के, जब वो ससुराल में आती है तो वहाँ के रंग ढंग कैसा था. आनंदी अपने नए घर में आई तो यहाँ का रंग ढंग कुछ और ही देखा. जिस टीम टाम की उसे बचपन से ही आदत पड़ी हुई थी, वह यह नामो मात्र को भी नहीं थी. हाथी घोड़े का तो कहना ही क्या, कोई सजी हुई सुंदर बहेली तक ना थी. रेशम स्लीपर साथ लाई थी, पर यह बाग कहाँ. मकान में खिड़कियां तक ना थी, ना जमीन पर फर्श, ना दीवार पर तस्वीरें. यह सीधा साधा देहाती मतलब गवार देहाती गृहस्थी का मकान था. देखिए, आनंदी शादी करके, उसकी शादी तो हो गई है, अब शादी करके नए माहौल में आती है, नए घर में आती है तो वहाँ के रंग ढंग ही कुछ और देखती है, जिसे उसे बचपन से ही इतने अपने बड़े घर में पले बढ़ने की जो सारी सुख सुविधाओं की जो अभ्यास हुआ था, यहाँ पर देखने के लिए नामो मात्र के लिए नहीं थी. क्योंकि वो बड़े घर की बेटी थी, इसीलिए बचपन से ही उसे टीम टाम, यानी टीम टाम का मतलब है श्रृंगार साधन, जो अपने आप को सजाने के लिए जो उपयोगी जो साधना रहते उसे टीम टाम कहते हैं. श्रृंगार साधन की उसे बचपन से ही आदत थी, यहाँ पर देखने के लिए नामो मात्र के लिए भी नहीं था. हाथी घोड़े को तो छोड़ ही दीजिए, क्योंकि कहीं जाना है तो पिता के घर में हाथी के ऊपर बैठकर या घोड़े के ऊपर बैठकर वो जाते थे. लेकिन हाथी घोड़े को तो पूछती ही नहीं. यहाँ पर कहीं जाना हो तो सुंदर सजी हुई बैली यानी बैलगाड़ी भी तो नसीब नहीं था. और शादी के बाद पहनने के लिए रेशम से बनी हुई स्लीपर लेकर आई थी. लेकिन वो बाग यानी यहाँ पर स्पेलिंग मिस्टेक हुआ है, बाग का मतलब है बगीचा, लेकिन यहाँ पर बड़ा बाग आना चाहिए, वो किस्मत भी नहीं था. क्योंकि ऐसे घर में उसका विवाह हुआ था जिस घर में ठीक तरह से फर्श भी नहीं था, ज़मीन भी नहीं था. ज़मीन ही ठीक तरह से नहीं है तो वो रेशमी स्लीपर कहाँ पहन कर जाती थी. वो रेशमी, शादी के बाद रेशमी स्लीपर लेकर आई थी घर में पहनने के लिए, लेकिन उसके लिए वो किस्मत भी तो चाहिए. ऐसे घर में उसका विवाह हुआ था जहाँ पर ठीक तरह से फर्श भी नहीं था, ज़मीन भी नहीं था, और ना तो दीवार पर कोई खिड़की थी, ना तो कोई दीवार पर तस्वीर था. एक ऐसे देहाती परिवार में जो मूल सौकर्य से भी वंचित था, ऐसे परिवार में उनका विवाह हुआ था. ಆನಂದಿ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೊಸ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾಳೆ. ತನ್ನ ಅತ್ತೆ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿನ ರೀತಿ ನೀತಿನೇ ಬೇರೆ ಆಗಿತ್ತು. ತಂದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತಿಕೆಯಿಂದ ಬೆಳೆದಂತಹ ಹುಡುಗಿ ಎಂತಹ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ, ಅಲ್ಲಿ ಏನು ಮೂಲ ಸೌಕರ್ಯದಿಂದ ವಂಚಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವಳ ಮದುವೆ ಆಗಿದೆ. ಬಾಲ್ಯದಿಂದನೇ ಅವಳಿಗೆ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಶೃಂಗಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಅಭ್ಯಾಸ ಆಯಿತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅದು ಯಾವುದೂ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನೋಡೋಕ್ಕೂ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ. ಶೃಂಗಾರ ಸಾಧನಗಳು ಅಂದರೆ ಕ್ರೀಮ್ ಇರ್ಬೋದು, ಪೌಡರ್ ಇರ್ಬೋದು, ಕಾಜಲ್ ಇರ್ಬೋದು, ಲಿಪ್ಸ್ಟಿಕ್ ಇರ್ಬೋದು, ಇದು ಯಾವುದೂ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಶೃಂಗಾರ ಸಾಧನಗಳು ಅಂತಾರೆ. ಅವಳಿಗೆ ಬಾಲ್ಯದಿಂದನೂ ಅಭ್ಯಾಸ ಇತ್ತು, ಆದರೆ ಅದು ಯಾವುದು ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲಿಗಾರು ಹೋಗಬೇಕು ಅಂದರೆ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡು ಅಥವಾ ಆನೆ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಿಗಾರು ಹೋಗ್ತಿದ್ರು ಅವರ ತಂದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಆದರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವಳು ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಬೇಕು ಅಂದರೆ ಒಂದು ಸುಂದರವಾಗಿ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎತ್ತಿನ ಗಾಡಿನೂ ಇಲ್ಲ. ಎತ್ತಿನ ಗಾಡಿಗೆ ಮೇಲೆ ಕವರ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಬಿಸಿಲು ಬೀಳದೆ ಇರಲಿ, ಮಳೆಯಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಇರಲಿ. ಆ ಥರ ಒಂದು ಸುಂದರವಾಗಿ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎತ್ತಿನ ಗಾಡಿನೂ ಕೂಡ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಎಂತಹ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಗಿತ್ತು ಅಂದರೆ, ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವಳು ಮದುವೆ ಆದಮೇಲೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹಾಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ರೇಷ್ಮೆ ಬಟ್ಟೆಯಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ತಂದಿದ್ದು. ಆ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಹಾಕೊಳ್ಳೋಕ್ಕೂ ಅದೃಷ್ಟ ಇರಬೇಕಲ್ಲ. ಎಂತಹ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಅವಳದು ಮದುವೆ ಆಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೆಟ್ಟಿಗೆ ನೆಲನೇ ಇರಲಿಲ್ಲ. ನೆಲನೇ ನೆಟ್ಟಿಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವಳು ರೇಷ್ಮೆ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಹಾಕೊಂಡು ಎಲ್ಲೂ ಓಡಾಡು. ಆ ಮನೆಯ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಕಿಟಕಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಒಂದು ಫೋಟೋ ಫ್ರೇಮು ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಒಂದು ಮೂಲ ಸೌಕರ್ಯದಿಂದ ವಂಚಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಅವಳ ಮದುವೆ ಆಗಿತ್ತು. किंतु आनंदी थोड़े ही दिनों में अपने को इस नई
अवस्था के ऐसे अनुकूल बना लिया मानो उसे विलास के सामान कभी देखे ही नहीं होगी। लेकिन एक ऐसे सीधे साधे देहाती कुटुंब में उनका विवाह हुआ था, लेकिन आनंदी थोड़े ही दिनों में अपने आप को इस नए माहौल में इतनी अच्छी तरह से ढाल लिया, एडजस्ट कर लिया। उसे देखने के बाद कोई ये नहीं कह सकता था कि कभी उन्होंने जीवन में विलासी जीवन भी तो देखी होगी, सारी सुख सुविधाओं को उन्होंने विलासी सामान भी उन्होंने कभी देखी होगी। इतने बड़े घर की बेटी हो सकती है, ऐसे कोई सोच नहीं सकता था। इतनी अच्छी तरह से उन्होंने नए माहौल में, नए परिवार में अपने आप को अपने गुण स्वभाव से उन्होंने एडजस्ट कर लिया। ये हो गई आनंदी जब शादी करके ससुराल में आती है, वहाँ का रंग ढंग क्या था, वहाँ के नज़ारा क्या था। ಆದರೆ ಆನಂದಿ ಮದುವೆ ಒಂದು ಅಸಭ್ಯವಾದಂತಹ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯದಿಂದ ವಂಚಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಗಿತ್ತು. ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲೇ ಆನಂದಿ ತನ್ನ ಹೊಸ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಅತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ, ಹೊಸ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಹೇಗೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ ಅಂದರೆ ಅವಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಯಾರೂ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಇವಳು ಕೂಡ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿರಬಹುದಾ, ಎಲ್ಲ ವಿಲಾಸಿ ಜೀವನವನ್ನು ಇವಳು ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡಿರಬಹುದಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರೂ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವಳು ಹೊಸ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ, ಆ ಹೊಸ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ತನ್ನನ್ನು ತಾನು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಇದು ಆನಂದಿ ಮದುವೆಯಾಗಿ ಬಂದ ನಂತರ ಹೊಸ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಅತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವಳು ಏನೇನನ್ನು ನೋಡಿದ್ಲು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಆ ಪರಿವಾರದ ಬಗ್ಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಕಿರುಪರಿಚಯ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾನು ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಅಂದರೆ ಶ್ರೀಕಂಠನ ಪರಿವಾರ ಹೇಗಿತ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ, ನಂತರ ಆನಂದಿಯ ಪರಿವಾರ ಹೇಗಿತ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಅದರ ನಂತರ ಅವಳು ಮದುವೆ ಆಗಿ ಬಂದಾಗ ಹೊಸ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಹೊಸ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವಳು ಏನು ನೋಡಿದ್ಲು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಈಗ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯದಿಂದ ಕತೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ನಾನು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಮುಂದುವರಿದ ಭಾಗವನ್ನು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. अभी अब तक मैंने आप लोगों को ये समझाया कि पहले पैरा में श्रीकंठ के परिवार के बारे में यानी बेनी माधव सिंह के परिवार के बारे में चित्रण किया है. दूसरे पद में, दूसरे स्टैंजा में आनंदी किस घर की बेटी है, उनके पिता के घर के बारे में, उसके घराने के बारे में चित्रण किया है. तो लास्ट पैरा में आनंदी जब शादी करके आती है उसके ससुराल की चित्रण क्या है, वहाँ के रंग ढंग क्या था, उसके बारे में अभी तक मैंने आप लोगों को समझाया है. तो अभी यहीं पर ख़त्म करती हूँ. कहानी दूसरे अध्याय से शुरू होता है, वहाँ से असली कहानी शुरू होता है. आशा करती हूँ जो अभी तक मैंने आप लोगों को जो पढ़ाया है आप सभी को समझ में आया होगा. धन्यवाद.